नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात युग मीडिया. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र या अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपदाची कमतरता जाणवणार आहे. संख्याबळाचं कारण देत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी विरोधी पक्षनेतेपदांच्या निवडणुकीला मान्यता दिलेली नसून नजीकच्या काळामध्येही याबाबत निर्णय होण्याची शक्यता नाहीये. सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदा नसल्यानं तसेच नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानं विरोधक हतबल असल्याचं चित्र असेल. त्यामुळे सरकारसाठी हे अधिवेशन सोपं जाणार आहे. 15व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर 2024 मध्ये पार पडलं. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड होते. मात्र संख्याबळ नसल्यानं विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित आहे. राज्य विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या नागपूर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारीतील असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी घेतलेला निर्णय हा सरकार मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदाबाबत सरकारचा कोणताही दुराग्रह नाहीये असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत सरकारचा कोणताही दुराग्रह नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत नियमांचा अभ्यास सुरू असल्याचं सांगितलं होतं. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसलेले अधिवेशन दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक आजही होणार आहे. अजितदादा नसताना देवाभाऊ राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवाभाऊ महाराष्ट्र राज्याला काय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. युग मीडियाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.